त्यांनीच बातमीला बरं. सगळ्या आज बुलढाणा येथे सागवण, सुंदरखेड, येळगाव, माळवीर येथील नागरिक भूमिपुत्र मंडळी या ठिकाणी सर्वांनी खूप मोठा मोर्चा, शांतिपूर्ण मोर्चा, जो जन आक्रोश मूक मोर्चा, गावकरी जन आक्रोश मूक मोर्चा म्हणून आम्ही या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आलेलो आहोत. प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देत आहोत की बुलढाणा नगरपालिकेने जो काही शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता डायरेक्ट राज्याच्या नगर विकास खात्याकडे त्या ठिकाणी पाठवला आणि त्या ठिकाणी खूप मोठी प्रोसिजर आता लास्ट स्टेजवर तो आणून ठेवला. आत्ताशी आम्हाला कळायला लागलं कोर्टाच्या माध्यमातून की हा प्रस्ताव खूप पुढे गेलेला आहे. कुठल्याही प्रकारचा विश्वास न घेता आमच्या स्वातंत्र्यावरची गदा आणण्याचे काम करतात. आमचं स्वातंत्र्य जे भौगोलिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल किंवा पारंपरिक पद्धतीने जे आम्ही ग्रामपंचायत गावकरी म्हणून त्या ठिकाणी कारभार सांभाळतोय, तर कुठेतरी सर्वांवर एक वेगळ्या प्रकारची गुलामगिरी आणण्याचे जे पाप या ठिकाणी हे प्रशासन करत आहे, त्याला विरोध म्हणून, त्याचा निषेध म्हणून आज खूप मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी आलो आणि आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि याच माध्यमातून एक आम्ही गाव बचाव कृती समिती या ठिकाणी तयार केली असून ती आगामी काळात या विरोधातही कोर्टातही जायचं काम पडलं तर मुख्यमंत्र्यांनाही त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडणार आहोत. तुम्ही नगरपालिकेचं सांगताय, पण जे विद्यमान आमदार संजय गायकवाड त्यांनी पुढाकार घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे की विकास होईल मोठ्या प्रमाणात गावाचा शहरात आल्या तर. तुमचा विरोध काय? आमचा विरोध आम्ही गावकरी म्हणून विरोध करतोय आणि आम्ही कोणाच्याही विरोधात नसून आम्ही फक्त प्रशासनाच्या विरोधात त्या ठिकाणी विरोध दर्शवतोय आणि एक संविधानिक पद्धतीने आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे. त्या ठिकाणी आम्ही शांततेने या ठिकाणी प्रशासनाला आमचं म्हणणं लेखी स्वरूपात दिलेलं आहे. त्यामुळं निश्चित शासन त्याची दखल घेईल. शहरालगतच्या सावळा, सुंदरखेड, सागवण, माळविहीर ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक मूक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि विषय असा की नगरपालिका हद्दवाढी संदर्भात आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना एकच कळकळीची अशी विनंती आहे की ह्या ग्रामपंचायतची नगरपालिकेमध्ये एंट्री न करता आम्हाला आमची एक स्वतंत्र ग्रामपंचायत राहू द्यावी, ज्या माध्यमातून एक सांस्कृतिक आणि एक गावाचा वारसा त्या ठिकाणी जोपासला जाऊ शकेल. आज सागवण, सुंदरखेड, माळवीर, येळगाव या ग्रामपंचायतीचा जो आहे तो नगरपालिकेमध्ये समावेश करण्याच्या संदर्भात एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून तिकडे गेलेला आहे, शासनाकडे गेलेला आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतीनं त्यांचं संमती नाकारलेली आहे. सगळ्या ग्रामपंचायतींना ठराव दिलेले आहे की हा या नगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश होऊ नये. हा या गावावरती त्यांच्या इच्छेविरुद्ध लादण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. त्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी
मूक मोर्चा केला आणि शासनाला आम्ही विनंती करतोय की तुम्ही आम्हाला आमच्या न्याय हक्कावर गदा आणू नका. आम्हाला या नगरपालिकेमध्ये जायचं नाही. आम्हाला त्याच ठिकाणी आमच्या सुखसुविधा तुम्ही द्याव्यात. नगरपालिकेमध्ये किती गावचे लोक आहेत? 5 गावचे लोक आहेत, 4 ग्रामपंचायत आहेत. नगरपालिकेमध्ये गेले तर विकास निधी जास्त भेटू शकते, मग विरोध करा. मग या सागवान खेड्यापाड्यात लोक माणसं राहत नाहीत का? त्यांना विकास निधी का नाही देऊ? तिथे म्हणजे शहरात माणसं राहतात तर तिथे राहत नाहीत का? हद्दवाढ झाली, शहर झालं तर नाही, मग पण जास्त तिथे- विकास होईल ना. मग तिथे का नाही करत विकास? तिथे का नाही करत? तिथे का नाही करत? गाव म्हणून का नाही करत? नगरपालिका एकच बोला ना, ज्यांना विचारलं